कशा आहात आपण सगळे? फाईन सर. आय एम फाईन सर. आज आपण एक नवीन टॉपिक चालू करूया. वॉटर सॉफ्टनिंग प्लांट. आपल्या रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सेक्टरमध्ये पाण्याचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो? पिण्यासाठी तर इन जनरल आपण पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, कपडे धुण्यासाठी, इंडस्ट्रीमध्ये, जसं इंडस्ट्रीमध्ये म्हटलं की थर्मल इंडस्ट्री आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे, त्याच्यानंतर आपलं रोजचं जे जेवण आपण तयार करतो त्याच्यासाठी पाणी पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मध्ये जनरली इथे वॉटरकूल कंडेन्सर आहे, त्या ठिकाणी आपण काय वापरतो? कूलिंग टॉवर वापरतो. कूलिंग टॉवर. त्या कूलिंग टॉवर मध्ये पाण्याचा मुबलक साठा असणं आवश्यक आहे. मग ते कूलिंग टॉवर मधलं थंड पाणी कुठे जाईल? शेल अँड ट्यूब टाईप कंडेन्सर मध्ये. इथनं गरम झालेलं पाणी परत कूलिंग टॉवर मध्ये वापस येईल. ही प्रोसिजर आहे, आपण हे कूलिंग टॉवर मध्ये बघितलेलं आहे. पण आता जनरली आपण बघतो आहे की जी वस्तू आपल्याला निसर्गिक स्वरूपामध्ये फ्री मध्ये मिळते त्याची किंमत नसते आपल्याला. जसं की हवा आहे, पाणी आहे. पाणी तर निसर्गातून मिळतो आपल्याला. म्हणजे असं कुठे लॅब मध्ये वगैरे तयार करतो का पाणी आपण? नाही सर. नाही या गोष्टी सगळ्या. पण जेव्हा आपण तेच पाणी 20 रुपये लिटरची एखादी बॉटल घेतो दुकानातून, तेव्हा त्याचं आपल्याला पाण्याचं मूल्य काय आहे ते कळतं. आणि असं पाणी आपण खूप वेस्ट करतो. तुमची व्हेकल धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जिथे आवश्यक आहे तिथे ठीक आहे, पण अनावश्यक पाणी आपण खूप वेस्ट करतो. जनरली पृथ्वीवर जर बघितलं आपण, पाणी म्हटलं की 71% पाणी आणि 29% जमीन. आता या 29% जमिनीचा भाग सोडला तर पाणी जे आहे जवळपास 97.5% पाणी जे आहे ते कोणतं पाणी आहे? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर. हार्ड वॉटर. वॉटर. आणि 2.5% पाणी सॉफ्ट सॉफ्ट वॉटर. वॉटर. म्हणजे काय झालं की आता हे जे काही आपण म्हटलंय 2.5% एक मोठी 3% पाणी आहे. आता या 3% पाण्यापैकी केवळ काय होतं की खूप सारं पाणी जे आहे ते जमिनीच्या आतमध्ये आहे. आता हे जे पाणी जे आहे ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकार केलेले आहेत. एक आहे हार्ड वॉटर आणि एक आहे सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे काय? जसं की आपण एक बघितलं, एक सिंपल टेस्टिंग करतो आपण. पाण्यामध्ये जर साबण आपण मिक्स केली तर त्याच्यातून काय होतो? फेस तयार होतो. जसं काही खूप लॅबोरेटरी टेस्टिंग नाही आहे, आपण घरगुती सगळेच करू शकतो आपण. हार्ड वॉटर पिण्यासाठी थोडंसं टेस्ट त्याची वेगळी वाटते. हार्ड वॉटरने जर कपडे जर तुम्ही वाळवले, कपडे धुतले आपण त्याच्यामध्ये, काय होते? ते निघत नाही. त्या कपड्यामधून मग निघत नाही आणि कपडे पण खराब होतात. मग अशा वेळेस हेच हार्ड वॉटर समजा आपण इंडस्ट्री हार्ड वॉटरचं जे म्हटलं आहे आपण की 97.5% हार्ड वॉटर आहे आणि फक्त 2.5% सॉफ्ट वॉटर आहे. म्हणजेच जल ही जीवन आहे. आता हे जे 2.5% सॉफ्ट वॉटर आहे याचा वापर आपल्याला खूप काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. आता इंडस्ट्रीमध्ये आपण समजा हार्ड वॉटर जर वापरलं तर याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. तर त्या कंडेन्सर कॉइल्स जे आहेत, शेल अँड ट्यूब टाईप कंडेन्सर आहेत किंवा बाकी ज्या मशीनला पाण्याचा पुरवठा होतो त्या ट्यूब्सच्या आतमधून समजा हार्ड वॉटर गेलं तर हार्ड वॉटर मध्ये जनरली काय असते? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम. समजा ते पाणी समजा नाल्यामधून जर येत असेल तर नाल्याच्या आजूबाजूला झाडं असतात, त्या झाडाचा पालापाचोळा
किंवा मग त्या नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये मेलेले प्राणी असतात, हे सगळं पाणी, जे मेलेले प्राणी वगैरे जे आहेत ते सगळं काय होतं त्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, त्याच्यानंतर एक क्ले, सॉल्ट, हे सगळं मिक्स होऊन पाणी काय होतं हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे काय, जसं TDS, TDS दॅट इज Total dissolved salt. TDS, टोटल डिझॉल्व्ड सॉल्ट. समजा त्या पाण्याचा TDS समजा 1200 ppm जर असेल, पार्ट पर मिलियन, ppm, हे सगळ्यात घातक पाणी आहे. डेड वॉटर याला म्हणतो आपण, खूप बेकार पाणी असते. याच्यामुळे शरीरावर खूप हानिकारक परिणाम सुद्धा होतात. सगळ्यात चांगलं पाणी जे आहे पिण्यासाठी ते 50 ते जवळपास 200 TDS हे सगळ्यात चांगलं पाणी आहे. याची pH व्हॅल्यू पण जवळपास 7.5 इथपर्यंत जर असेल, काय pH जे आहे 7 और 7.5. तर हे जे काही हार्ड वॉटर जे म्हणतो आपण 1200 ppm आणि त्याच्यापेक्षा जास्त, हे डेड वॉटर जमिनीच्या आतमध्ये समजा 200 मीटर पेक्षा जर खाली आपण जर बोरवेल मधून जर पाणी घेतलं तर तिकडे काय असतं, डेड वॉटर असतं सगळं. आणि मग हे पाणी खूप शरीरासाठी घातक असते किंवा मशीनसाठी. मशीनमध्ये काय होते की पाण्यामध्ये म्हटलं